अथ श्री साई सच्चरित अध्याय 23. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सुरुवात हेमाडपंत हे तत्त्वज्ञान सांगून करतात. ते म्हणतात, वास्तविक हा जीव म्हणजे आत्मा हा शुद्ध आहे, तो त्रिगुणातीत आहे. पण मायेच्या प्रभावानं तो स्वतःला आत्मा न समजता देह समजतो आणि मीच करता मीच भोगता असं मानू लागतो. त्यामुळे तो विनाकारण दुःखी होतो. हे दुःख निवारण्याचा एकमेव उपाय म्हणजे सद्गुरूला शरण जाणे. सद्गुरूला शरण जाण्यानंच दुःख नष्ट होऊ शकतात. म्हणून श्री साईनाथ महाराजांना शरण जाणे हे श्रेयस्कर. महाराज स्वतः अवतारी असूनही स्वतःला देवाचा भक्त म्हणवत. कुणाला कमी जास्त असं न मानता सर्वांमध्ये ते फक्त परमेश्वरच पाहत. ते म्हणत की कुणाला जिंकण्यापेक्षा हारणं हेच चांगलं आहे. संतांना काय करायचं जिंकून? संतांनी नम्र राहावं आणि म्हणून त्यांनी हारच पत्करावी. अशा अद्वितीय संतांची भेट होण्यासाठी भाग्यच पाहिजे. असेच दैवयोग असल्याने एक योगाभ्यासी माणूस साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीला आला. त्याला मनःशांती मिळत नव्हती. खूप वाचन करूनही त्याच्या पदरी काही पडलं नव्हतं. म्हणून त्यांनी चांदोरकरांची भेट घेतली आणि चांदोरकरांनी त्यांना सांगितलं की आपण साईबाबांना शरण जा तर आपलं हे काम होईल. त्याप्रमाणे ते साईबाबांच्याकडे आले. त्यावेळी महाराज तिथे बसून सुकी भाकरी आणि कांदा खात होते. त्यांना बघून तो गृहस्थ निराश झाला. त्यांना वाटलं की हे संत आहेत की कोण आहेत? हे तर एका सामान्य माणसासारखे कांदा भाकर खात आहेत. ते मला काय देणार? माझी शंका कशा निवारण करणार? तेवढ्यात साईबाबांना अंतर्ज्ञानाने कळलं आणि ते म्हणाले, नाना, कांदा खाणं सोपं नाही आहे. ज्यांना कांदा पचतो त्यांनीच कांदा खावा. असं त्यांनी म्हटल्यानंतर त्या गृहस्थांना महाराज अंतर्ज्ञानी आहेत आणि ते दिव्य आहेत हे कळलं आणि आपले विचार कळल्यानं त्यांना स्वतःचीच लाज वाटली. मग ते महाराजांना शुद्ध मनाने शरण गेले आणि महाराजांनी पण त्यांच्या शंका दूर केल्या. बाबांच्या आशीर्वादानं सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे जीवाला कळतं की आपण एक आत्मा आहोत. त्यामुळे त्याची भीती नष्ट होते, डोळे उघडतात आणि काळजी चिंता यापासून तो मुक्त होतो. तो त्यामुळे सुखी होतो, कारण त्याला जीवनाचं विराट रूप कळतं. एखादा पक्षी जेव्हा पिंजऱ्यात असतो तेव्हा त्या पिंजऱ्यालाच आपली तो दुनिया मानू लागतो. तिथल्या दांडीवरच लटकून त्याला वाटतं की तेच जीवन आहे. पण जेव्हा तो त्या पिंजऱ्यातून बाहेर पडतो तेव्हा त्याला बाहेर एक मोठं जग आहे याची कल्पना येते. मळे फळे वगैरे सर्व बघून तो पूर्ण सुखी होतो. तसंच जीवाचंही आहे. जेव्हा जीवाला साईबाबांचा आशीर्वाद लाभतो तेव्हा त्याच्या पंखात बळ येतं आणि तो पण मुक्त होऊन सुखी होतो. या उलट जे शरण जात नाहीत ते एका छोट्या दुनियेत, ज्याप्रमाणे दुर्गंधी पाण्यात एखादा घाणेरडा प्राणी डुकरासारखा राहतो, त्याप्रमाणे एका छोट्या जगात त्रास सहन करत आणि वाईट अवस्थेत राहतात. बाबांच्या आशीर्वादानं परतंतरात खितपत पडणाऱ्यांच्या पंखांना बळ लाभतं व स्वैरपणे ते मोठ्या आकाशात विहार करू शकतात. बाबा भक्तांना ज्ञानही देतात आणि त्यांची धोक्यापासून रक्षणही करतात. अशाच काही बाबांच्या कथा या अध्यायात लिहिलेल्या आहेत. बाबांचं अत्यंत प्रेम असलेले माधवराव, जे त्यांचे अतिशय अद्वितीय आणि मोठे भक्त होते, त्यांची पहिली कथा आहे. एकदा अचानक माधवरावांना साप चावला आणि त्यांना विषाच्या वेदना होऊ लागल्या. त्यांचं अंग लाल पडलं. पण बाबांच्या कृपेनं आपण ठीक होणार ही त्यांची दृढ श्रद्धा होती. गावातल्या लोकांनी त्यांना गावाबाहेर बिरोबाच्या देवळाकडे जाऊन उपचार घ्यावा किंवा तिथं दर्शन घ्यावं असं सुचवलं. पण माधवरावांची श्रद्धा होती की साईबाबाच आपले देव, तेच त्यांचे विरोबा.
त्याप्रमाणे ते मशिदीत गेले. ते जसे मशिदीत यायला लागले तसं साईबाबांनी गर्जना केली की अरे भटुरड्या, तू खाली उतर, तू चढू नकोस, मशिदीत येऊ नकोस, उतर खाली. असं जोरात ओरडल्यानंतर माधवराव घाबरले आणि त्यांना आता आपण मरणार असं वाटू लागलं. ज्यांच्या आशेनं ते आले होते ते बाबाच कोपले तर आता आपण जगणं शक्य नाही हे त्यांना कळलं. बाबा म्हणत राहिले, चल भटुरड्या, खाली उतर. पण आश्चर्य म्हणजे या वाक्याचा परिणाम असा झाला की त्यांचं जे विष चढत होतं अंगात ते चढायचं थांबलं. असं दिसतंय की बाबांनी चल भटुरड्या खाली उतर असं जे म्हटलं होतं ते त्या विषाला म्हटलं असावं. त्यानंतर थोड्या वेळानं त्यांचा राग उतरला आणि बाबा माधवरावांना म्हणाले, तू घाबरू नकोस, तुला काही होणार नाही, तू घरी जा, फक्त तू झोपू नकोस. नंतर लगेच त्यांनी काकासाहेब दीक्षितांना पण त्यांच्या मागं पाठवलं की काही झालं तरी माधवरावांना रात्री झोपू देऊ नका. दुसऱ्या दिवशी विष उतरलं आणि माधवराव बरे झाले. बाबांच्याबद्दल दुसरी पण एक कथा आहे. ती पण त्यांना भक्तांच्या विषयी किती प्रेम वाटत होतं आणि ते नेहमी भक्तांचाच कसा विचार करत याविषयीच आहे. बाबा नेहमी मशिदीत धुनी पेटवत, जणू एखाद्या अग्निहोत्री ब्राह्मणाप्रमाणे. त्यातील राख ते भक्तांना उदीरूपानं देत. त्यासाठी ते मशिदीत लाकडांच्या मोळी साठवत. त्या साठवलेल्या मोळ्यांच्यामध्ये स्वार्थी लोक चोऱ्या करून काही लाकडं चोरी करत. पण बाबांचं सर्वांच्यावर प्रेम होतं. बाबांनी त्यांना कधी ती लाकडं न नेण्याबद्दल कधी त्यांना काही सांगितलं नाही. एकदा शिर्डीत मोठी महामारी आली आणि लोक घाबरले. त्यावेळी ग्रामपंचायतीनं हुकूम काढला की महामारी रोखण्यासाठी परगावातली गाडी ही वेशीच्या आत येऊ देऊ नका आणि या गावामध्ये बकरं वगैरे कापू नका. ग्रामस्थांनी अर्थातच काटेकोरपणाने त्याचं पालन चालू केलं, कारण न पाळणाऱ्यांना शिक्षा होत्या. परंतु बाबांना हे दिसत होतं की यामुळं गावच्या लोकांच्या चुली जाळायला लाकडंसुद्धा उरली नव्हती. एकदा एक लाकडांच्या मोळी घेऊन जाणारी गाडी वेशीवर आल्याचं बाबांना कळलं. बाबांनी कुणाची पर्वा न करता ती गाडी वेशीच्या आत घेतली, ग्रामपंचायतीचा हुकूम मोडला आणि मोळ्या उतरवल्या. अर्थातच बाबांना कोणी विरोध करायला धजतच नव्हतं. त्याचबरोबर गावकऱ्यांना माहीत होतं की ही लाकडं बाबांना स्वतःला नको आहेत, तर त्या लाकडातनं काही लाकडं कामी येऊन त्यांच्याच चुली पेटणार होत्या. अशा रीतीने बाबा सतत भक्तांची काळजी करत. त्यांच्या भिक्षेचंही तसंच होतं. भिक्षेतून जमा झालेलं अन्न अनेक लोक घेऊन जात. पण बाबांनी ना कधी एखाद्या कावळ्यालासुद्धा त्याच्यावरून हाकललं, ना कधी लोकांना हाकललं, कारण बाबा प्रत्येकात परमेश्वरच बघत. आता यानंतरची कथा बाबांची शिष्याची योग्यता कशी पारखीत असत याची आहे. यासाठी ही गोष्ट आहे का. एकदा शिर्डीत एक मरणोन्मुख बोकड आणला व तो मशिदीत बाबांच्याकडे आणून दिला. त्याला बघितल्यानंतर बाबांनी म्हटलं की हा बोकड आज आपण कापू. मग त्यांच्याजवळ संत बडेबाबा होते. त्यांना बाबांनी म्हटलं की अरे याला बळी दे. बडेबाबा साईबाबांचे प्रिय होते आणि पंक्तीत त्यांना घेतल्याशिवाय बाबा बसतसुद्धा नसत. वेळोवेळी त्यांना भरपूर दक्षिणा देत. सतत बाबांच्या डाव्या बाजूचे पान हे त्यांच्याकरता आरक्षित असे. एकदा दिवाळीच्या वेळी बडेबाबा रुसले आणि जेवणावरून उठून गेले, तर त्यांना शोधून आणेपर्यंत बाबासुद्धा जेवले नाहीत. आणि जोपर्यंत बाबा जेवत नसत तोपर्यंत इतरही जेवत नसत. त्यामुळे ती पंगतच थांबली. शेवटी बडेबाबांची समजूत घालून मगच बाबांनी खाल्लं. इतकं त्यांचं प्रेम बडेबाबांच्यावर होतं. अशा बडेबाबांना जेव्हा बाबांनी सांगितलं की बोकड काप, तेव्हा बडेबाबांनी त्यांना असं म्हटलं की अरे कशासाठी याला विनाकारण कापायचा, आणि असं म्हणून त्यांनी ती आज्ञा काही पाळली नाहीत. मग महाराज माधवरावांच्याकडे वळले आणि म्हणाले की अरे आता तू काप, सुरी घेऊन ये आणि काप या बोकडाला. माधवरावांची इच्छा नव्हती तरी पण राधाकृष्ण माईकडे ते गेले. त्यांनी सुरा मागवला, पण त्यांना ते बोकड कापणं हे पापच वाटत होतं. तेवढ्यात राधाकृष्णाबाईंना कळलं की हा सुरा बोकड कापण्यासाठी घेतलेला आहे आणि त्याने तो सुरा परत मागवला. मग तो सुरा दुसरा आणण्यासाठी जे माधवराव गेले
ते परत आलेच नाहीत. त्यानंतर मग बाबांनी काकासाहेब दीक्षितांना आज्ञा केली की काका आता तू तरी हा बोकड काप. काका हे ब्राह्मण होते. ते अत्यंत श्रेष्ठ गुरुभक्त होते. त्यांची श्रद्धा सुवर्णाप्रमाणे बावनकशी अशी शुद्ध होती. गुरुची आज्ञा कुठल्याही परिस्थितीत अमान्य करायची नाही असा त्यांचा निश्चय होता. त्याप्रमाणे ते सुरा घेऊन आले आणि बोकडाचा प्राण घेण्यासाठी सिद्ध झाले. सगळ्या उपस्थितांना आश्चर्य वाटलं की ब्राह्मण असून काका कसे काय बोकड कापायला तयार झाले. फकीर बाबा कापत नाहीत तर काका कसे काय कापतील. पण काकांना फक्त गुरुवाज्ञाच दिसत होती. इतर सर्व गोष्टी त्यांच्या दृष्टीने नगण्य होत्या. त्यांना माहीत होतं की उत्तम शिष्य हा गुरुची आज्ञा ओळखून त्याप्रमाणे आज्ञा होण्याआधीच ती पार पाडतो. मध्यम शिष्य किंवा जे कनिष्ठ शिष्य आहेत ते मात्र गुरुचं ऐकत राहतात आणि त्यातला मध्यम शिष्य ऐकून नंतर पालन करतो आणि जो अधम शिष्य आहे तो मात्र गुरुचं ऐकूनसुद्धा आज्ञा पाळत नाही. त्यामुळे त्यांना श्रेष्ठ शिष्य होणंच पसंत होतं. असहाय्य प्राण्याला मारू नये म्हणून त्यांचे संस्कार होते. कारण त्यांना वाटत होतं की आपलं सगळं जे बळ आहे ते दुर्बळांचं रक्षण करण्यासाठी आहे. पण बाबांची आज्ञाही मोडण्याची त्यांची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी शेवटी एकदा बाबांना विचारलं की बाबा याला नक्की मारू ना. बाबा म्हणाले हो मार. मग त्यांनी घाव घालण्यासाठी हात वर केला आणि बाबांना कळलं की आता नक्की त्या बोकडाचा जीव घेईल. तेव्हा लगेच बाबांनी म्हटलं अरे काका काय हे ब्राह्मण असून तू हत्या करतोस. मग काका स्वतः त्यांच्या पाया पडल्या आणि म्हणाले बाबा मला फक्त आपली आज्ञा पाळणं एवढंच माहीत आहे. धर्म ज्ञान दया हे सर्व त्यानंतर. मग बाबा म्हणाले ठीक आहे आता मीच त्याला हलाल करतो. असं म्हणून त्यांनी पाण्याचं भांडं उचललं. तेवढ्यात बडेबाबांनी सांगितलं की बोकडाला जिथे फकीर बसतात त्या जागेवर म्हणजे तक्यावर मारावा, इथं नको. बाबांना तो विचार पटला आणि त्याप्रमाणे ते त्याला तिकडे गेले. तिथे जाताच तो बोकड स्वतःहूनच मरण पावला. बोकडाचं मरण आलेच आहे हे सर्वांना कळलं होतं. पण त्यासाठी शिष्यांची बाबांनी परीक्षा घेतली आणि श्रेष्ठ शिष्य कोण हे भक्तांना दाखवण्यासाठी हा खेळ खेळला. आता पुढील अध्यायात साईनाथ महाराज शिष्यांच्या बरोबर थट्टामस्करीत त्यांना कसे ज्ञान आणि अनुग्रह देत ते लिहू. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.